ओके, गुड इव्हनिंग ऑल. काल आपण काय काय बघितलं होतं? कोणकोणते फंक्शन झालते? बोला, एक एक फंक्शनची नावं सांगा बरं. सम, डेटा कन्सोलिडेशन, डेटा कन्सर्वेशन, ठीक आहे. आणि फंक्शन कोणकोणते बघितले होते? बेसिक पासून सांगा. सम, एव्हरेज, ओके, आणि कोणते बघितले होते? काउंट, काउंट 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 ए काउंट ब्लँक. काउंटचा यूज काय? काउंट फक्त ओनली नंबर काउंट करतो आपण. ओके, काउंट. काउंट ए मध्ये टेक्स्ट प्लस नंबर दोन्ही पण ऍड करतो, म्हणजे काउंट करतो. आणि काउंट ब्लँक मध्ये फक्त ते ब्लँक असलेले सेल्स तेवढे काउंट करतो. काउंट ए मध्ये ब्लँक सेल्स असेल तर ते काउंट होणार? नाही. बरोबर. सगळ्यांना कळालं एवढं? काउंट ए मधला डिफरन्स आणि काउंट ब्लँक मध्ये? प्रिया, महेंद्र, सानिका, प्रथमेश. सर परत एकदा रिपीट कराल का कोणता पार्ट? फंक्शनचा? कारण माझी इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेममुळे लास्टचं लेक्चर लेफ्ट झाले, हाफ लेक्चर. ओके, आता मला तुम्हीच आन्सर द्यायची सगळी. ठीक आहे, बेसिक क्वेश्चन्स असतील. ओके. ओके, फंक्शन आपण स्टार्टिंग केली होती बेसिक पासून. हे बेसिक फंक्शन्स आहेत. फर्स्टली आहे सम. समचा यूज काय होणार? की जे आपण रेंज चूज करणार त्याची ऍडिशन करणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट होतं ऍव्हरेज. जे आपण रेंज देणार आहे त्याची ती ऍव्हरेज फाइंड आउट करेल. सिमिलर मीन आणि मॅक्स. जे आपण रेंज त्याला प्रोव्हाइड करणार त्यामधला मिनिमम नंबर आणि मॅक्सिमम नंबर हे रिटर्न करणार. राऊंड मध्ये बघा. ओके, राऊंड मध्ये कोणकोणते सब पॉइंट्स आहेत? फर्स्टली नंबर आपण कोणता चूज केला? हा, E2 सेल मधला 45.672123. ठीक आहे. त्यानंतर सजेशन काय? नंबर ऑफ डिजिट्स. आपल्याला किती नंबर ऑफ डिजिट शो करायचे जे की असणार आहेत पॉइंट्स नंतर. सो आपण इथे चूज केले 2. त्यानंतर एंटर प्लेस केलं. आन्सर बघा 45.67. आपण 2 चूज केलं तर त्यामुळे पॉइंट नंतरच्या फक्त 2 व्हॅल्यूज तिथे त्याने रिटर्न केल्या. जर आपण इथं 4 रिटर्न केलं तर पॉइंट नंतरच्या 4 व्हॅल्यू जी की आहेत 6721 हे रिटर्न करणार. आणि लास्ट होतं एबीएस. एबीएस म्हणजे ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूटचा यूज काय असतो? जर कोणती व्हॅल्यू आपण त्याला पास केली तर रिटर्न मध्ये तो विदाउट एनी साइन व्हॅल्यू रिटर्न करणार. आता इथं आपण याला निगेटिव्ह व्हॅल्यू पास केल्या जी काय -2000. सो हे रिटर्न करताना करणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू विदाउट एनी साइन जी काय 2000. इथेपर्यंत कळाले हे 5 फंक्शन्स आणि का? हो, समजले. ठीक आहे. त्यानंतर होता काउंट. आता आपण रेंज लक्षात ठेवा ही आहे फक्त जी की येलो मार्किंग आहे. फर्स्ट लिव्ह आहे काउंट. काउंटचा यूज काय? फक्त जिथे न्यूमरिक व्हॅल्यू असतील त्या फक्त रिटर्न करणार. आता इथे न्यूमरिक व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत? 100, 250 आणि 0. मग हे रिटर्न किती करणार? 3. न्यूमरिक व्हॅल्यू किती आहेत आपल्या या रेंज मध्ये? 3 आहेत फक्त, म्हणून रिटर्न कोणते केले? 3. नेक्स्ट आहे काउंट ए. काउंट ए काय करतं? ब्लँक स्पेसेस सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू काउंट करतं आणि रिटर्न देतं. तर आपण रेंज दिली ही, तर याचा आन्सर काय येणार सानिका? 6. नाही. काउंट एचा यूज काय? ब्लँक व्हॅल्यू ते काउंट करत नाही, बाकी सगळे काउंट करतं. तर किती येणार? इथे एक ब्लँक सेल आहे बघा. 5.
सो 5 करेक्ट. आणि काउंट ब्लँक काय करतं, ज्या की ब्लँक सेल्स असतील त्या फक्त काउंट करतो. मग याचा आन्सर काय ना, सिक्स का येणार. काउंट ब्लँक, ज्या फक्त ब्लँक सेल असतील त्या काउंट करतो. 1. 1 करेक्ट. कळाला डिफरन्स तिन्ही मधला? हो समजलं. ओके. त्यानंतर अजून 2 फंक्शन्स बघितले होते, इफ आणि इफ्स. इफ कधी यूज करायचं? इफ कधी यूज करणार सांगा महेंद्र? एकच कंडिशन जेव्हा चेक करायची असेल तेव्हा इफ. आणि इफ्स? आणि इफ 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडिशन चेक करायचे असतील तेव्हा इफ. करेक्ट. सो इथे बघा, पहिला आपण इफ बघू. फर्स्ट काय क्वेश्चन, चेक वेदर टार्गेट इज अचीव और नॉट. ओके. तर सानिका, हा एक क्वेश्चन आहे, हा आपला टेबल आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय, टार्गेट इज अचीव और नॉट. पहिला इथं आपण आन्सर्स लिहू मॅन्युअली, देन आपण फंक्शन यूज करू. सो पहिला आहे अमित. अमितनं टार्गेट अचीव केलंय त्याचं. त्याला टार्गेट किती दिले होतं? 60,000. त्याने सेल्स किती केल्यात? 50,000. मग त्याचं टार्गेट अचीव झाले का नाही? नाही. नाही. सो इथे येणार नॉट. सो आता परत आहे रोहित. रोहितला टार्गेट होतं 65K आणि त्याने सेल्स केल्यात 70K. सो इथं अचीव झाले? हो. अच्छा. देन स्नेहा, 30K टार्गेट होतं, सेल्स 30K. सो इथं पण अचीव. अचीव झालेला आहे टार्गेट. देन पूजा, 80K टार्गेट होतं आणि सेल्स किती झाले? 90. 90. So इथे पण अचीव झाले आहे टार्गेट. राहुलचं 50K, 0 सेल्स. सो इथं पण नो आहे, नॉट येणार. आणि इथे पण नेहाला पण नॉट येणार. 50K टार्गेट होतं आणि सेल्स आहे तिथे 45K. ओके. हे आपले मॅन्युअल आन्सर झाले. आता फंक्शनचा यूज करून बघा काय येणार. फर्स्टली इक्वल टू साइन, देन इफ. इफ मध्ये पहिला काय सजेशन आहे? लॉजिकल टेस्ट, म्हणजे की आपली कंडिशन. कंडिशन काय असणार आहे आपली? महेंद्र सांगा, कंडिशन काय असेल? टार्गेट टार्गेट कॉमा सेल्स. कॉमा, काय रिलेशन राहिले यामध्ये? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हा राईट. करेक्ट. ग्रेटर दॅन अँड इक्वल टू सेल्स. जर टार्गेट पेक्षा, सॉरी इथं चुकलं, सेल्स पहिला पाहिजे, नाही तर इथं जर सेल्स म्हणजे की ही C2 सेल टार्गेट पेक्षा जास्त असेल तरच त्यानं टार्गेट अचीव केलं असं म्हणता येणार. कळाली ही कंडिशन? हो. मग सजेशन काय सेकंड, व्हॅल्यू इफ ट्रू. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर काय प्रिंट होणार? अचीव. जर ही कंडिशन फॉल्स असेल तर काय प्रिंट होणार? नॉट. आणि त्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप ऑटो फिल. करेक्ट आहेत आन्सर आपले. त्यानंतर साक्षी, अजून एक आन्सर सांगा तुम्ही. जर मी C2 ला
ऍब्सोल्यूट रेफरन्स सेल रेफरन्स दिला. ओके, आणि मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं, तर आन्सर चेंज होणार का सेम राहणार? सानिका, सिटीज राहणार ना सर. सेम राहणार. बरं, प्रतीक्षा काय आन्सर राहील? तर सॉरी ट्रॅव्हलिंग करत होते, परत रिपीट करता. ओके, इथे आपण इफ कंडिशन यूज केल्या, त्यानंतर हे सगळे आपले आन्सर्स आलेले आहेत. हे आपण मॅन्युअली एंटर केले होते आणि हे इफ ने यूज केले होते. ठीक आहे, ओके. आता कंडिशन चेंज करतो मी. इथं मी C2 ला ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स $साइन अप्लाय केलाय. ओके. ओके, हम्म. जर मी तो ड्रॅग अँड ड्रॉप ऑटो फिल केलं, तर हे सगळे आन्सर्स आहेत ते चेंज होणार का ऍज इट इज राहणार? चेंज होणार, वरचं नॉटच येणार. चेंज होणार. ओके, अजून महेंद्र, प्रिया, तुम्हाला काय वाटतं? हो सर, चेंज होणार. फक्त नॉट येईल सगळ्यांना, कारण आपण लॉक केले ती सेल त्यामुळे. सगळीकडे नॉट येणार. हो. नॉट येणार सगळीकडे. डॉलर फक्त एकाच ह्याच्यावर केले आपण, सेल्स वरती केलंय, दोन्हीकडे नाही केलेलं यूज, फक्त सेल्स वर केलेलं आहे. तर सगळीकडे नॉट येणार का डिफरंट येणार? एक तर खरं आहे की जे आन्सर्स आहेत ते आपले पूर्णपणे चेंज होणार. सगळीकडे नॉट येणार नाही. काही ठिकाणी अचीव पण आले. का आले बघा, व्हॅल्यू कोणत्या कम्पेअर होत आहेत? सेल्स आपली फिक्स आहे 50,000 आणि टार्गेट इथे किती आहे? 30,000. 30,000 टार्गेट आणि त्याने सेल्स किती केलंय? 50,000. सो त्याचं टार्गेट अचीव आहे. इथे पण बघा, इथे 50,000 आहे, इथे 50,000 आहे, त्यामुळे इथे परत अचीव, आणि लास्टला पण तेच 50,000. हो, फक्त आपण एकच व्हॅल्यू लॉक केलं ना, 50,000 सेल्स, आणि बाकी सगळे हे व्हेरिएबल आहे, डायरेक्टली चेंज होत राहते ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर. जर आपण D2 ला ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स दिला असता आणि ड्रॅग अँड ड्रॉप केलं असतं, तर सगळीकडे नॉट आलं असतं, कारण की दोन्ही सेल आपल्या लॉक आहेत. कारण मागच्या ह्याच्यावरती काय होतं, D2 सेल लॉक नव्हती, त्यामुळे इथे हे चेंज होत होतं D2 सेलचा रेफरन्स. कळालं? कळालं इफ हो सर. आणि ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स कसं वर्किंग होतं? ओके, त्यानंतर होता इफ्स. इफ्स कशासाठी यूज होतो? जर आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स असतील तर त्यासाठी इफ्स कंडिशनचा यूज होतो. ओके सानिका, सेकंड क्वेश्चन आहे की गिव अ परफॉर्मन्स रेटिंग बेस्ड ऑन सेल्स. ओके, सेल्स कॉलम वरती आपल्याला सेल्स कॉलम वरून आपल्याला रेटिंग द्यायचे आहे. त्यासाठी आपण एक क्रायटेरिया ठेवलेला आहे की 80K च्या अबाव सेल असतील तर तिथे येणार एक्सलेंट, 50K च्या अबाव असतील तर गुड, आणि 0च्या अबाव असतील तर पुअर. तर मला आता आन्सर सांगा, इथं काय काय येणार? मॅन्युअल आन्सर सांगा. गुड येणार. अमितला काय येणार? गुड. गुड, करेक्ट. रोहित? गुड. गुड. स्नेहा? पुअर. पुअर. ओके. पूजा? एक्सलेंट. एक्सलेंट. पुअर. राहुल? पुअर. गुड. सॉरी, पुअर.
ओके, हे आपले आन्सर्स यायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण इथं यूज कोणता इफ तरी करू शकत नाही, कारण की इफ मध्ये एकच कंडिशन पास होते, कारण आपल्याला इथं 3 कंडिशन द्यायचे. सो यासाठी ऑप्शन आहे इफ्स. यामध्ये आपण मल्टिपल कंडिशन पास करू शकतो. तर आपली पहिली कंडिशन काय, सेल्स जर 80K च्या अबोव असतील, 80,000 याच्या वरती असतील तर काय यायला पाहिजे, प्रिंट व्हायला पाहिजे एक्सलेंट. एक्सेलेंट. ठीक आहे, ही कळाली पहिली कंडिशन. देन कॉमा सजेशनला काय आले, लॉजिकल टेस्ट नंबर 2 म्हणजे आपली कंडिशन नंबर 2. सेकंड कंडिशन काय की परत सेल्स 50,000 अँड इक्वल टू असेल, नाही दिले तर चालेल, काय डेटा कमी त्यामुळे कंडिशन होते सॅटिस्फाय. जर 50K अबाव असेल तर काय प्रिंट व्हायला पाहिजे, गुड. आणि देन परत लास्ट कंडिशन काय, सेल्स वाला सेल किती 0च्या अबाव असेल तर प्रिंट होणार पुअर. ब्रॅकेट कम्प्लीट ना सर? सिंगल ब्रॅकेट बोलले, आता ब्रॅकेट कम्प्लीट. आता ड्रॅग अँड ड्रॉप केलं, आता एरर काय येतं, इथं काय चुकलं सांगा, इथे व्हॅल्यू काय येत नाही. इक्वल टू साइन पाहिजे सर, इक्वल टू साइन. करेक्ट, इथं इक्वल टू पाहिजे. आता येणार व्हॅल्यू. कळालं इफ आणि इफ्स. सानिका सगळ्यांना क्लिअर आहे? हो समजलं. कसं आहे, हा स्पेस कुठे, विदाउट स्पेस तिथे सजेशन येतं, फक्त कॉमन आहे तर तुम्हाला सजेशन अपिअर होतं, त्यानुसार लिहायचं. ओके, आता आहे क्वेश्चन नंबर 3. गिव अ बोनस इफ सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट अँड डिपार्टमेंट इक्वल टू सेल्स. इथं किती कंडिशन आहेत, 2, आणि दोन्ही पण ट्रू पाहिजे तरच आपण त्यांना बोनस देणार. मग आता इथं मला डायरेक्टली सांगा की इथं बोनसला कोण कोण ऍप्लिकेबल आहे. फर्स्ट कंडिशन नुसार बघा, फर्स्ट नेहा कंडिशन सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट, इथे होऊ शकतं बोनस अप्लाय होणार अमितला, नाही होऊ शकत. नाही. नाही होऊ शकत, कारण की नाही. सेल्स कमी आहे टार्गेट पेक्षा. तर सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होते, डिपार्टमेंट इक्वल टू सेल्स आहे, तर पहिली कंडिशन फॉल्स आहे, त्यामुळे याला बोनस नाही. रोहितला बघा, होतोय. रोहितला सेल्स आहेत, ग्रेटर दॅन टार्गेट आहे आणि डिपार्टमेंट पण सेल्स आहे, तर याला बोनस होणार अप्लाय. स्नेहाला बघा, नाही कारण की डिपार्टमेंट HR आहे. पूजाला पण नाही कारण की डिपार्टमेंट IT आहे. राहुलला पण IT आहे. आता नेहा राहिली, नेहाला बघा, हिला बोनस अप्लाय होणार नाही, फक्त एकालाच बोनस मिळणार जो की आहे रोहित. कळाला क्वेश्चन? स्वतः कोणतं यूज करणार तुम्ही ते, इफ मध्ये कसं लिहिणार, इफ सेल्स कोणतं, इफ सेल्स ग्रेटर दॅन इक्वल टू टार्गेट
ओके 2 मिनिट इक्वल टू इफ्स लॉजिकल टेस्ट पहिली काय असेल डिपार्टमेंट सेल्स Sales ग्रेटर दॅन greater than equal to इक्वल target टू टार्गेट देन काय प्रिंट व्हायला पाहिजे bonus. बोनस ठीक आहे परत कॉमा सेकंड कंडिशन काय यायला पाहिजे If department equal to sales, टी सेल इक्वल टू सेल्स असं येणार जर या सेलमध्ये सेल्स असेल तर व्हॅल्यू काय यायला पाहिजे परत बोनस बरोबर आहे हो बरोबर आहे काय झालं असं का आलं सगळीकडेच बोनस येत आहे काय चुका आले काय चुकलं स्नेहा स्नेहा सॉरी सानिका इथं ऑपरेटर यूज करायला पाहिजे. कुठे दोन कंडिशन म्हणजे ते कंबाईन करायला एखादा ऑपरेटर अँड और सारखं. करेक्ट दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे सो त्यासाठी यूज होतं ऑपरेटर आपल्याकडे 3 बेसिक ऑपरेटर्स आहेत फर्स्ट वन इज अँड ऑपरेटर सेकंड वन इज ऑर ऑपरेटर अँड थर्ड वन इज नॉट अँड ऑपरेटर बघा आता इथं मी कंडिशन्स लिहितो कंडिशन 1 आणि कंडिशन 2 आपल्याकडे 2 कंडिशन्स आहेत इथे पण किती कंडिशन आहेत 2 आहेत सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट अँड डिपार्टमेंट इक्वल टू यात जर दोन्ही ट्रू असतील तर त्याला बोनस मिळणार करेक्ट कळाला हा क्वेश्चन हो. तर अँड ऑपरेटरचा यूज काय असतो बघा जर पहिली कंडिशन ट्रू पाहिजे असेल आणि दुसरी कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट तो काय देणार रिटर्न मध्ये ट्रू रिटर्न करणार ओके आणि ऑर मध्ये कसं असतं आयदर कोणती एक कंडिशन ट्रू और फॉल्स असेल तर काय रिटर्न करणार सॉरी ट्रू ट्रू रिटर्न करणार आणि नॉट मध्ये काय असतं जर तुमच्याकडे ट्रू असेल तो रिटर्न करणार फॉल्स आणि ते फॉल्स पाहिजे असेल तर तो रिटर्न करतो ट्रू आता आपल्याला बघा की या दोन्ही कंडिशन ट्रू असल्या तर आपण त्याला काय देणार आहे बोनस सो आपण कोणता यूज करणार इथे अँड यूज करणार तर अँड कसं लिहायचं बघा इफ्स लागणार नाही ते इफ्स लागणार नाही फक्त इफ लागणार त्यानंतर ब्रॅकेट आपले लॉजिकल टेस्ट ही बरोबर आहे इफ झालं त्यानंतर आपल्याला कंडिशन द्यायचे करायचे सो पहिल्यांदा अँड यूज करणार आपण अँड मध्ये बघा काय काय आपल्याला 2 कंडिशन लॉजिक 1 आणि लॉजिकल 2 म्हणजे आपले एक कंडिशन
आपल्या कंडिशन काय काय C2 ग्रेटर दॅन इक्वल टू टार्गेट. ओके, ही पहिली कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन काय की सेल्स मध्ये आपल्याला कोणतं पाहिजे डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट पाहिजे. ओके, या दोन कंडिशन झाल्या. त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचा आणि कॉमा अप्लाय केला. ही आपली झाली इफ ची कंडिशन. कळालं? जर कळालं असेल तर थंब हे करा, थंब द्या. ओके, ही झाली आपली इफ ची कंडिशन. आणि त्यानंतर मग रेग्युलर. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर बोनस, जर नसेल तर नो बोनस. आणि देन ब्रॅकेट कंप्लीट. एंटर प्रेस करा. आता चेक करा. झालं बरोबर आपलं मॅन्युअल एंट्री आणि फंक्शनने. ओके, कळालं? अँड कधी यूज होणार? जर दोन्ही कंडिशन आपल्याला ट्रू पाहिजे असतील तर आपण यूज करणार अँड. ओके, आता इथे बघा, फोर्थ क्वेश्चन आहे आपला. इथे काय, चेक इफ एम्प्लॉय बिलोंग्स टू ईस्ट ऑर वेस्ट. इथे कोणता आहे? ऑर. म्हणजे ईस्ट मध्ये पण असला तर चालतो आणि वेस्ट मध्ये पण. तर इथं काय येणार आन्सर सांगा. बिलॉंग्स आणि नॉट बिलॉंग्स असं आपण टाईप करायचं आहे. ओके, अमितचं काय रिजन आहे? वेस्ट. तो मग बिलॉंग करतो? येस, बिलॉंग्स. इथे कोणतं आहे रोहितचं? ईस्ट, सेम बिलॉंग्स येणार. स्नेहाचं पण बिलॉंग्स. इथे नो, इथे रिजन काय? साऊथ. ईस्ट आहे म्हणजे बिलॉंग्स. हे झाले आपले मॅन्युअल आन्सर. आता आपल्याला ट्राय करायचे फंक्शन थ्रू. सेम जसं आपण अँडचं लिहिलं होतं तसं सेम इथे, फक्त इथं अँडच्या जागी ऑर येणार. ओके, सेमच आहे कंडिशन्स. लॉजिकल 1 म्हणजे आपली कंडिशन 1. कंडिशन 1 काय असेल? रिजन काय पाहिजे? इक्वल टू वेस्ट. देन दुसरी कंडिशन काय? परत रिजन इक्वल टू काय पाहिजे? ईस्ट. त्यानंतर ब्रॅकेट द्यायचा. ही झाली ऑरची कंडिशन झाली. आता इफ सुरू झालं बघा. इफ मधली ही पूर्ण झाली आहे आपली कंडिशन. आता कॉमा नंतर काय? इफ व्हॅल्यू, व्हॅल्यू इफ ट्रू. ट्रू असेल तर काय ना, बिलॉंग्स. आणि जर हे फॉल्स असेल तर नो. ब्रॅकेट कंप्लीट. आणि ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. आले आन्सर बरोबर? कळालं? इफ अँड यूज कधी करायचं आणि ऑर कधी यूज करायचं? क्लिअर आहे हा क्वेश्चन? हे कळालं सगळ्यांना? हो. ठीक आहे. आणि लास्ट आहे की नॉट. नॉटचा काय बेसिकली यूज नसतो एवढा, तरी पण हा एक क्वेश्चन बघू. चेक इफ एम्प्लॉई इज नॉट फ्रॉम HR. जर HR नसेल तर त्याला आपण काय डिनोट करूया? बिलॉंग्स और नॉट बिलॉंग्स करू. नॉट फ्रॉम HR. क्वेश्चन कळाला कसा आहे? तर याचा काय आन्सर येणार?
ट्रू ऑर फॉल्स मध्ये घ्या. ठीक आहे. याचं काय आन्सर आहे? नॉट फ्रॉम HR. HR टीम मधून नसेल तर ट्रू येस येणार. हा येस, नाहीतर आणि HR नसेल मध्ये तर असेल नॉट. तर नो. मग इथे HR मध्ये एकच आहे, फक्त फॉल्स येणार, बाकी सगळे ट्रू येणार. सेम इथे आता फंक्शन कसे लिहायचे? डायरेक्टली इथे नॉट अप्लाय करा. बेटा डायरेक्टली इथं ट्रू ऑर फॉल्स असेल तर इथं येतं. एकदा चेक करूया. ट्रू आणि फॉल्स होतं. हो, ट्रू आणि फॉल्स जर आपल्याला रिटर्न पाहिजे असतील तर नॉट यूज करू शकतो. जर कोणतं दुसरं पाहिजे असेल तर आपण इफ यूज करायचं. इफ हे नॉट झालं. इथे आपल्याला काय येस ऑर नो पाहिजे असेल. येस आणि नो. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू त्या ट्रू आणि फॉल्स देतं. जर आपल्याला दुसऱ्या व्हॅल्यू रिटर्न करायचं असेल, जसं की इथं बिलॉंग्स, गुड, एक्सेल, हे नो बोनस और बोनस, तर इफ यूज करायचं. तर इथं बिलॉंग्सचं पण बघू आपण. इथनं इफ ची कंडिशन रिमूव्ह करू. फक्त कोणती इथं कंडिशन आहे? ऑर ची. तर इथं काय रिटर्न केलं? ट्रू आणि फॉल्स. कळालं? जर आपल्याला ट्रू आणि फॉल्स सोडून बाकी काय रिटर्न करायचं असेल टेक्स्ट, तर इफ यूज करायचं. नाहीतर फक्त ट्रू आणि फॉल्स मध्ये पाहिजे तर डायरेक्टली फक्त ऑरचा फॉर्म्युला यूज केला तर, नाहीतर अँडचा फॉर्म्युला यूज केला तर चालतो. हे कळाले 5 लॉजिकल टेस्ट. इफ फर्स्ट होतं इफ, इफ्स आणि अँड ऑर नॉट, हे 5 लॉजिकल वाले. इफ कधी फक्त एक कंडिशन पाहिजे असेल तर, इफ्स कधी असेल जर मल्टिपल कंडिशन्स, त्यानंतर मग अँड कधी 2 कंडिशन ट्रू पाहिजे असतील त्यावेळी, ऑर कधी दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू पाहिजे असेल त्यावेळी, आणि हे लास्टला नॉट. हे झाले 5 लॉजिकल. तर आपण टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स बघू जरा. सर सॉरी टू इंटरप्ट, अँड ऑर अँड नॉट परत एकदा सांगताल? कोणते कोणते? अँड ऑर नॉट. हे 3 वाले. ओके. फर्स्टली अँडचा क्वेश्चन बघा. हा अँडचा क्वेश्चन आहे, अँड ऑपरेटर साठी. यामध्ये बघा क्वेश्चन काय, बोनस अप्लाय करायचा आहे आपल्याला, द्यायचा आहे एम्प्लॉईना. तर त्यासाठी 2 कंडिशन सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. फर्स्ट कंडिशन काय, सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट आणि डिपार्टमेंट इक्वल टू सेल्स. असं जर या 2 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर त्यांना बोनस द्यायचा आहे. ठीक आहे. तर आता इथं मला मॅन्युअली सांगा कोणाकोणाला बोनस ऍप्लिकेबल होणार. सांगा प्रतीक्षा. अमितला बोनस अप्लाय होणार. क्वेश्चन परत सांगता? हा क्वेश्चन आहे बघा. सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट अँड डिपार्टमेंट इक्वल टू सेल्स. ओके. फर्स्ट सांगा अमितला होणार अप्लाय. ग्रेटर दॅन टार्गेट, येस. अप्लाय होणार सेल्स इज ग्रेटर ना, सॉरी नाही. नाही. बरोबर. रोहितला. येस. येस. याला फक्त बोनस मिळणार. बाकी स्नेहा, पूजा, राहुल. स्नेहाला येस, पूजेला येस, राहुलला नो, नेहाला नो. पूजाला होणार. नो. नो ना. नो. राहुल पण नाही आणि नेहा पण नाही. नो.
कारण की या दोन्ही कंडिशन कुठे सॅटिस्फाय होत नाही, फक्त रोहितला या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. करेक्ट? येस. क्वेश्चन नंबर 3. ओके, आपण अँड कधी यूज करतो? जर आपल्याला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करायचे असतील, म्हणजे ट्रू पाहिजे असतील, मग त्याचा रिझल्ट पण आपल्याला ट्रू मिळेल. जर दोन्ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय और ट्रू करायचे असतील तर आपण यूज करतो अँड ऑपरेटर. अँड ऑपरेटर काय करतो? जर पहिली कंडिशन ट्रू असेल आणि दुसरी कंडिशन पण आपल्याला ट्रू पाहिजे असेल, तो रिटर्न रिझल्ट करतो ट्रू वाला. ओके, आणि ऑर ऑपरेटर काय करतं की दोन्हीपैकी एक कंडिशन जरी ट्रू पाहिजे असेल तर तो रिटर्न करतो ट्रू. त्यासाठी होता दुसरा क्वेश्चन जो होता, चेक इफ एम्प्लॉय बिलॉंग्स टू ईस्ट और वेस्ट. आयदर तो ईस्ट रिजन मधला पाहिजे नाहीतर वेस्ट रिजन मधला पाहिजे, तर आपण त्यांना बोनस ऍप्लिकेबल करेल. ठीक आहे? Okay. हा होता. मग अँडचा यूज बघा पहिला. अँड कसं लिहितो आपण? फर्स्टली इफ का यूज करणार आहे? कारण की आपल्याला रिझल्ट रिटर्न मध्ये बोनस आणि नो बोनस असं पाहिजे होतं. सो आपण इफचा यूज करत आहे. अदरवाईज ट्रू और फॉल्स मध्ये आपल्याला रिझल्ट पाहिजे असता तर इफचा यूज केला नसता तर चालला असता. ओके, इफ नंतर काय फर्स्ट आहे की लॉजिकल टेस्ट. लॉजिकल टेस्ट साठी आपण यूज केलेला आहे अँडची टेस्ट. अँड मध्ये आपण कंडिशन पास केल्या ज्या की आपल्या ह्या होत्या, सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट, सेल्स सिलेक्ट केलं आणि टार्गेट, आणि डिपार्टमेंट कोणतं पाहिजे होतं, म्हणजे या बी कॉलम मधल्या व्हॅल्यू सेल्स पाहिजे होत्या. जर या दोन्ही कंडिशन्स ट्रू असतील तर रिटर्न काय होणार? बोनस. जर या दोन्हीपैकी एक पण फॉल्स झाली तर आपल्याला काय रिटर्न होणार? नो बोनस. सो इथं आपण ड्रॅग अँड ड्रॉप केलं बघ, आलं. फक्त रोहितला बोनस ऍप्लिकेबल झालं आणि बाकी सगळ्यांना काय आलं? नो बोनस. नो बोनस. ओके, ते आपला 4th क्वेश्चन होता. चेक इफ एम्प्लॉय बिलॉंग्स टू ईस्ट और वेस्ट. आता इथे ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर द्या. क्वेश्चन कळाला? येस. अमितला काय येणार? ट्रू. ट्रू. रोहित? ट्रू. ट्रू. आले सगळे. हे ऑटोमॅटिकली झाले. हा. हे सजेशन आलं ते ऑटोमॅटिकली फिल झाले. ठीक आहे? ओके. इथे नॉर्थ आणि साऊथ आहे म्हणून इथं फॉल्स येणार. ओके, सेम. सॉरी, इथे ऑर ची कंडिशन पास केली कारण की दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर रिटर्न मध्ये ट्रू यायला पाहिजे. सो सिम्पली इथं ऑरला काय केलं बघा, म्हणजे रिजन जर वेस्ट असेल आणि ईस्ट असेल ओके. तर आपल्याला ट्रू आणि फॉल्स रिटर्न होणार. बाय डिफॉल्ट फक्त आपण इथं ऑर यूज केले, इफ यूज केले नाही. बाय डिफॉल्ट ऑर नाहीतर अँड यूज केले तर रिझल्ट रिटर्न येतो ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्मॅटमध्ये. जर आपल्याला दुसरा कोणता तरी फॉर्मॅट पाहिजे असेल तर आपण इथे यूज करणार इफ. इफ मध्ये इथे परत आपण देऊ बिलॉंग्स टू आणि नॉट बिलॉंग्स टू. ओके. आता चेंज होणार बघा, बिलॉंग्स आणि नॉट बिलॉंग्स. ओके, जिथे जिथे फॉल्स होतं तिथे तिथे नॉट आलेलं आहे. हे होतं अँड आणि ऑर ऑपरेटर. कळलं तो? येस. ठीक आहे, आता आपण टेक्स्ट रिलेटेड थोडेफार बघू फंक्शन. आता हा आपला टेबल आहे. ठीक आहे, या टेबल वरती सगळं वर्किंग करायचं आहे. आता इथे क्वेश्चन नंबर 1, एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट 4 कॅरेक्टर्स फ्रॉम रॉ टेक्स्ट. फक्त आपण पहिला अमित पाटील हे नाव घेऊ, यातून पहिले 4 कॅरेक्टर्स एक्स्ट्रॅक्ट करायचे. मग आन्सर काय येणार आपल्याला? मॅन्युअल सांगा काय येणार?
पहिले 4 कॅरेक्टर्स फक्त एक्स्ट्रॅक्ट करायचे. मग काय असणार आन्सर? ए अमित हा कोणतं? अमित. AMIT. किती कॅरेक्टर पाहिजे? पहिले 4 फक्त. म्हणून पहिले 4 कोणते आहेत? अमित. हा रिझल्ट पाहिजे तर यासाठी फंक्शन कोणतं असेल बघ? लेफ्ट नावाचं फंक्शन आहे ते यूज होणार. त्यामध्ये सजेशन्स बघा. फर्स्टली टेक्स्ट आपल्याला यामधून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. सो इथं टेक्स्ट आपण चूज केलं आहे आणि किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स पाहिजे त्याची नंबर इथं रिटर्न करा. आता आपल्याला किती पाहिजे? 4 कॅरेक्टर्स पाहिजे. सो 4 एंटर केलं आणि क्लिक ऑन एंटर. इथले प्रत्येकातले 4 कॅरेक्टर फर्स्ट रिटर्न झाले. ओके, आता इथं मी A2 ला ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स दिला तर इथं खाली काय आन्सर येणार? ड्रॅग अँड ड्रॉप केलं आन्सर काय येणार? क्षत्रिय. सेम आन्सर आहे सर, आपण सेल लॉक केले. काय येणार आन्सर सांगा मला. अमित 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 अमित. बरं ठीक आहे. महेंद्र तुमचं काय आन्सर? प्रत्येकाने एक एक आन्सर सांगा काय येणार. सांगा लवकर प्रत्येकाने एक एक. अनम्यूट करा आणि सांगा आन्सर. प्रतीक्षा, सानिका, प्रिया बोला लवकर. बोला लवकर. काय आन्सर येणार? डॉलर यूज केलाय सर. सो येस, इथे लेफ्ट डॉलर यूज केलाय आपण या सेलवरती आणि 4. त्यानंतर जर मी ही व्हॅल्यू ड्रॅग अँड ड्रॉप केली तर आन्सर काय येणार इथे या 3 ठिकाणी? बोला लवकर. महेंद्र सांगा. अमित सर. नेमचे फर्स्ट 4 लेटर. ते तिथे काय येणार? आता आपण हे ऑलरेडी केलंय यूज. आपण पहिला विदाउट ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स आपण ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर हा रिझल्ट आला. रोही, स्नेह आणि पूज. ओके, हे पहिले 4 लेटर झाले. तर मी त्यानंतर इथे ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स यूज केला. मग आता आन्सर्स काय यायला पाहिजे ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर? क्षत्रिय आणि महेंद्रने आन्सर दिले की अमित प्रिंट होणार. सानिका, प्रिया तुमचं काय आन्सर आहे? सर अमित पाटील असं मे बी काय होणार? लाईक अमित सील सर. पण 4 ह्याच्यावर म्हणजे जे आपण लेटर घेतलंय तिथं डॉलर यूज नाही केलंय. नाही ते आपण व्हॅल्यू पास केलं. ओके, ते मग नाही चेंज अमित होत कधी. फक्त सेलचा ऍड्रेस चेंज होतो ज्यावेळी आपण ड्रॅग अँड ड्रॉप करतो आणि ऑटो फिल करतो त्यावेळी फक्त सेलचा ऍड्रेस चेंज होतो. ओके बाकी काही चेंज होत नाही. सर, मग अमित सील. ओके, प्रतीक्षा, सानिका तुमचा आन्सर? अमित. प्रतीक्षा, निकिता, प्रथमेश बोला लवकर. निकिता, प्रथमेश. काय येणार आहे लवकर बोला. अमित. अमित. काय आलं? अमित, कारण की आपण A2 से ही लॉक केलेली आहे. त्यामुळे जरी मी कितीही खाली ड्रॅग अँड ड्रॉप केलं तरी सगळीकडं अमितच आन्सर येणार.
ओके. आता नेक्स्ट आहे लास्ट 2 लेटर्स. लास्ट 2 लेटर्स यासाठी काय येणार, आपण या सेलचा घेऊ. काय आन्सर येणार? राईट. ना पहिला आन्सर सांगा मग फंक्शन बोला. यात काय येणार, लास्ट जे 2 लेटर, लास्ट 2 लेटर कोणते आहे? आय आणि एल. INL. ओके. फ्रॉम कोड आहे म्हणजे की या सेल मधून काढायचे. एक्स्ट्रा लास्ट 2 कॅरेक्टर्स फ्रॉम कोड कॉलम. सो IT येणार इथे. जसं की पहिले 4 काढायचे होते त्यासाठी लेफ्ट होतं, तर लास्ट जे काढायचे असतील तर राईट. सेम. पहिला टेक्स्ट पास करायचा जो की दिला आहे आय आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स जे की आहेत 2. तो परत इथं ड्रॅग अँड ड्रॉप केलं, हे आले HR ES आणि IN. सो परत इथे मी डॉलर साइन अप्लाय केलं, तर इथे आन्सर काय येणार ड्रॅग अँड ड्रॉप केल्यावर? IT IT. IT. परत इथे पण किती पण ड्रॅग अँड ड्रॉप केला त्यानं IT. आता आहे एक्स्ट्रॅक्ट इयर 2025 फ्रॉम कोड. हा कोडचा कॉलम आहे, त्यातून आपल्याला फक्त हा मिडल पार्ट एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. यासाठी काय होणार, यूज मेड नावाचं एक फंक्शन आहे. मेड मध्ये बघा काय काय आहे की फर्स्ट आहे टेक्स्ट आपण पास केला हा. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, स्टार्टिंग नंबर. तर स्टार्ट कधीपासून, कोणत्या नंबरिंग पासून होते? इथे नंबरिंग देताना 1 पासून स्टार्ट होतो. सो इथून ई स्टार्टिंगचं थांबा, आपण एक एक करू. EM P परत डॅश आहे, परत ओके डॅश इथं सेल रेफरन्स येतं, डॅश साठी मी इथं डबल यूज करतो. ठीक आहे. इथे एक एम्प्टी सोडतं जे की डॅश समजा 2025. परत इथं एक डॅश आहे, डॅश नंतर परत I आणि T. आता नंबरिंग बघा, ते 1 येणार, E2 E3 डॅश साठी 4 5 6 7 9 10 and 11. ओके. आपल्याला स्टार्ट नंबर कुठून पाहिजे? 2025. सो काय येणार इथे 2025 रिटर्न करायचं. सो स्टार्टिंग नंबर असणार आपला काय 5. इथे स्टार्टिंग नंबर आपण काय दिला 5 दिला. 5 नंतर किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स पाहिजे? 4 इन्क्लुडिंग हे, म्हणजे हा एक, हे 4 कॅरेक्टर्स रिटर्न करायचे ना आपल्याला. सो आपण रिटर्न किती केले? 4. इथे बघा पहिल्यांदा टेक्स्ट द्यायचा, त्यानंतर स्टार्टिंग नंबर पूर्ण त्या टेक्स्ट मधला, त्यानंतर तिथून किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपल्याला रिटर्न पाहिजे तेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर्स. जर इथे मी 5 दिले असते नंबर ऑफ कॅरेक्टर्स, तर अजून काय प्रिंट झालं असतं त्यामध्ये? काय रिटर्न झालं असतं? इथून 5 कॅरेक्टर्स म्हणजे 2025 आणि डॅश. ओके. आणि ड्रॅग अँड ड्रॉप केला असतं रिटर्न परत सगळीकडे डॅश. कळाले हे 3 फंक्शन्स? ओके. लास्ट फंक्शन बघू आपण, काउंट टोटल कॅरेक्टर्स इन रॉ टेक्स्ट. ओके. इथे किती कॅरेक्टर्स आहेत? अमित पाटील 9. किती आहेत? 9. त्यासाठी यूज करतो आपण
नंबर ऑफ कॅरेक्टर्स यूज करायचे पाहिजे असतील और लेंथ पाहिजे असेल टेक्स्टची और नंबरची तर आपण यूज करणार लेंथ फंक्शन. लेंथ मध्ये जर ब्लँक स्पेसेस असतील तर ते पण काउंट होतं. तर इथे बघा, इथे आपण 2 ब्लँक स्पेसेस देऊ आणि यामध्ये डॅश पण आहे, नंबर्स पण आहेत. ठीक आहे. तर इथं लेंथ मध्ये आपण देऊ, या सेलचा ऍड्रेस पास केला तर बघा 13 येत आहे. यामध्ये किती आहेत कॅरेक्टर्स? 11 होते. ठीक आहे. इथे 2 डॅश आपण दिलेले आहेत, 2 ब्लँक स्पेसेस, तर ते पण काउंट झालं. तर त्यामुळे इथे येते ना 13. ओके. आता इथं B2 मध्ये B2 सेल दिले आहे, जी की आहे अमित. अमित मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? 4. आता मी इथे 3 स्पेस देतो, 1 2 3. तर इथे व्हॅल्यू चेक करा, चेंज होते बा, किती झाली? 7. कळालं लेंथ फंक्शन? पहिले 4 कळाले. फर्स्ट 4 कॅरेक्टर्स पाहिजे असतील तर काय यूज करणार आपण? लेफ्ट फंक्शन. लास्टचे पाहिजे असतील तर राईट फंक्शन. मिडल नाही तर कोणताही स्पेसिफिक टेक्स्ट एक्सट्रॅक्ट करायचा असेल तर मिड फंक्शन. आणि जर लेंथ पाहिजे असेल तर त्यासाठी लेंथ फंक्शन, जे की आहे LEN. LEN काय करतं? काउंट नंबर्स, सिम्बल्स आणि ब्लँक स्पेसेस पण काउंट करतो. एवढे कळाले? ओके. आज आपण कोणते कोणते पहिले? लॉजिकल मध्ये अँड और और नॉट, नॉट, आणि टेक्स्ट मध्ये बघितले लेफ्ट राईट लेफ्ट, राईट, मिड आणि Length. लेंथ. उद्या आपण रिमेनिंग टेक्स्टचे बघायचे आणि थोडे काउंटिंग वाले आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट आहे, ते क्वेश्चन्स बघायचे. आणि लास्टला जर आपल्याला एरर आला तर तो हँडलिंग कसा करायचा ते बघायचे. ओके. त्यामुळे लेक्चर्स मिस करू नका या वीकचे तरी. फंक्शन्स फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. यानंतर तुमची टेस्ट एक होईल. हे कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला एक थोडा दिवस सुट्टी देऊन, म्हणजे प्रॅक्टिससाठी. सॅटर्डे संडे पास होईल ना? 2 दिवस 2 दिवस बघू. त्यामध्ये लेक्चर कंटिन्यू राहतील. ओके. नाहीतर नेक्स्ट वेनसडे थर्सडेला आपण तुमची टेस्ट घ्यायची फक्त फंक्शन्स वरती. टोटल 30 नाहीतर 40 फंक्शन्स असतील डिफरंट. कॉमन तिथे सजेशन येतात ना डिरेक्टली. हा ना, इथे आपण इफ यूज केलं, आता इथे पॉपअप आलंय, इथे आलेत ना सजेशन डिरेक्टली. फर्स्टली सजेशन काय? लॉजिकल टेस्ट. लॉजिकल टेस्ट म्हणजे काय असते? आपली कंडिशन. हा, कॉलम कोणता जे कंडिशन असेल ती. त्यानंतर काय? जर ती कंडिशन ट्रू होत असेल तर काय रिटर्न व्हायला पाहिजे? व्हॅल्यू इफ ट्रू. हे डिस्प्ले साठी आपल्याला यूज होतं. हे तुझा रिटर्न रिझल्ट आहे. इफ ट्रू आणि इफ फॉल्स. झालं, एवढंच आहे. ओके. अटेंडन्स कोण टाकत नाही तुम्ही ग्रुपवर, अटेंडन्स मार्क होणार नाही. सो ग्रुपवर तुमचा आता अटेंडन्स साठी नेम पेस्ट करा आणि जर काय डाऊट नसेल तर लिव्ह केलं चालेल.